तडके माल मुक्ता फाडाची जय देव जय देव. मॉर्निंग मित्रांनो, तर आज आम्ही चाललोय पुण्याला, पुण्याचे गणपती बघायला आपल्याच टीव्ही गाडीने. आज तुझा लास्ट मुंबईचा एक ब्लॉग बनवला होता पुण्याचा, आणि आता आम्ही निघालो पुण्याला गणपती बघायला. आम्ही 8:30-9ला निघणार होतो, पण पाऊस जोरात सुरू झाल्यामुळे 9 वाजले. ओके, पाऊस आहे बघा, पाऊस चालूच आहे. थेंब 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 पाऊस चालू आहे. आणि बॅटरी 100%, 199ची रेंज दाखवते. आणि किलोमीटर झालेले आहेत टोटल 12,486. ओके, चला आपण बघूया. आज सायली बोलते की याच्यामध्ये आपण किती अटेंड करतो ते ट्राय करूया. लेट्स सी, बघूया की आपण तेवढं अटेंड करता येईल का. 5% राहिल्यावरती आपण चार्ज करू. गुड मॉर्निंग मित्रांनो, क्विक अपडेट. आम्ही पनवेलला पोहोचलो. 10 वाजले आता, म्हणजे 45 मिनिट्स लागले पनवेलला यायला. आणि क्लायमेट वगैरे बघा काय एकदम क्लायमेट. मित्रांनो, ॲक्च्युली EV चार्जिंगचा प्रॉब्लेम झाला एकाच वेळी. 1, 2, 3 आणि आपली 4 गाड्या आल्या. तर चार्जर एक तर आउट ऑफ ऑर्डर आहे. ॲक्च्युली हा खूप ऑलमोस्ट 1 वर्ष झाले हा बंदच आहे. पण हा वाला बघा, हा वाला अजून इकडे 2च गन आहेत. सो या 2 गनमुळे आज पुढे भविष्यात तेच होणार आहे. EV गाड्या वाढल्या तर चार्जर तेवढे वाढले नाही, त्याच्यामुळे चार्जरची वाट लागेल. तर हाच आहे की एक ऑप्शन, म्हणजे एक सांगत होतो की समजा जर फ्युचरमध्ये चुकून EV गाड्या वाढल्या पण तेवढे चार्जिंग नसेल तर मग असा प्रॉब्लेम होईल सगळीकडे. ओके, तर आज आपण काय ते इथे चार्जिंग नाही करणार. आता आपण डायरेक्ट पुढे घाट ओलांडून पुढे जाऊया चार्जिंग करायला. ओके, बस हाच एक अपडेट होता. तो 2 ऑप्शन आहे. ॲक्च्युली बाजूला इंडियन ऑइलचा आहे, पण तिथेही एकही सेटअप नाही आहे चार्जरचा अजून. आयडियली व्हायला पाहिजे नव्हता टोल याच्याजवळ. तर ठीक आहे, चला पुढे जाऊया. नाही, तुम्हाला नाही घेते. तर एक प्रॉब्लेम आहे, कोणीतरी बुकिंग केली आणि एकच गाडी सध्या चार्जिंगला लागते. दुसरी गनचा काही उपयोगच होत नाही. दुसरी गन आहे आणि ऑनलाईन पण कॉल करून समजत नाही की कॅन्सल कसं करावं. HPचे पर्सन आहे तिकडे, पण किती वेळ झाला असा? अर्धा तास झाला, प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला हा. ठीक आहे, या चार्जरवरती आपण नेहमी चार्ज करतो, कधी असा प्रॉब्लेम तर फेस नाही झाला की बुकिंग वगैरेमुळे थांबले. 15-20 मिनटाचा एक ब्रेक घेऊन चार्जिंग करायचो, पण यावेळी जरा आज मला वाटतं गर्दी पण खूप आहे, त्याच्यामुळे आज आपण काही इकडे नाही करत चार्ज. आपण आता जाऊ डायरेक्ट घाटात ट्रॅफिक आहे आणि मग पलीकडे लोणावळ्याच्या पुढे आपण करूया चार्जिंग. हे नमस्कार मित्रांनो. सो पुण्याचा पहिला गणपती कोथरूडमध्ये आम्ही जस्ट जाता बघितलं तर जगन्नाथ मंदिरचं एक देखावा उभारला आहे. ओके, हे बघा. सो आता इकडे चप्पल काढली आणि आता आम्ही कोथरूडमध्ये अवतरले जगन्नाथ मंदिर. आता आतमध्ये चाललो. ओके, हे बघा आतमध्ये छान असा देखावा केला आहे. रात्री ॲक्च्युली उजेड वगैरे येईल. हे बघा, आणि समोर दुपार आहे त्याच्यामुळे तेवढी गर्दी, आणि पुण्यात तेवढी गर्दी पण नसते. पण छान देखावा केलेला आहे. हे बघा, छान देखावा आहे.
आणि आपण दर्शन घेऊया. हे गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. आणि मागे ना तिकडे पण एक जगन्नाथचं बांधलेलं आहे, दाखवतो. हे बघा आतमध्ये जगन्नाथाचं बांधलेलं आहे. आणि सानिध्याचं लक्ष आहे पैसे 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 पैसे. ते बघा पैसे किती आहेत. हे बघा बलभद्र, सुभद्रा आणि जगन्नाथ. हे बघा जगन्नाथ मंदिर. तर मग हा देखावा त्यांनी उभारला आहे मंदिरांचा. आणि छान एकदम असं झुंबर वगैरे सर्व हे केलेलं आहे. रात्री आणखीन रोषणाई वगैरे लाईटमुळे छान दिसेल. ओके, सो पहिला गणपती, पुण्यामधलं एक पहिलं गणपतीचं दर्शन झालं. ते पण आरामात, काही घाई वगैरे गेली. मित्रांनो, क्विक अपडेट. बॅटरी 10% वरती आली, 90% वरती पुण्यात पोहोचलो. टोटल किलोमीटर 12,645 झाले. ओके, आणि 2:15 वाजता पोहोचलो. गाडी लावता हे ते, आणि मध्ये 1-2 गणपती पण बघितले. सो सध्या बॅटरी एवढी आहे, म्हणजे 1 शॉटमध्ये कुठे चार्जिंग नाही केली आणि डायरेक्ट पुण्यात पोहोचलो. सो आता पुण्यामध्ये गणपती बघायला सुरुवात करूया. ओके, हे हाय मित्रांनो. सो मॉर्निंगला अपडेट केलं. आता गाडी चार्जिंगला लावली. 10% बॅटरी होती. ॲक्च्युली चार्जरवरतीपर्यंत 9% राहिली. पुण्यामध्ये चार्जिंगला लावले. गाडी चार्जिंगला लावून साईड बाय साईडचे पण गणपती बघतोय. ओके, म्हणजे एका ठिकाणी चार्जिंग पण चालू राहील आणि आजूबाजूचे पण काही गणपती बघून येणार. तर तसं मी अपडेट करेन. आता बघा 12,480 होती आणि 12,647 एवढे किलोमीटर झाले. आपली बॅटरी तरी पण 9% होती, ज्याच्यामध्ये 21 किलोमीटरची रेंज दाखवत होती 9%ला ज्यावेळी आली. आता ते 15% झाले, पण 23 किलोमीटरचीच रेंज दाखवते. तो हळूहळू वाढेल रेंज पण. आणि अपडेट असा आहे की कॅल्क्युलेटर करूया आणि मग अंदाज येईल की किती किलोमीटर आपला रनिंग झाला. आणि घरच्या चार्जरवरती अराऊंड 160-170 रुपये लागतात. तर फर्स्ट टाईम पुण्यात मी विदाऊट चार्जिंग, म्हणजे घरी कांजूरमार्गला डायरेक्ट चार्ज केली होती घरच्या चार्जरवरती. तिथून घाट वगैरे चढून लोणावळाचा एक्सप्रेसवेने येऊन इथे आपण थांबलो. मध्ये विचार केला होता फूड प्लाझाला चार्जिंग करायला, पण तिथे ऑलरेडी 4 गाड्या उभ्या होत्या, म्हणजे माझी पकडून 4थी गाडी झाली असते. मग विचार करा 4 गाड्या आणि तिकडे 2च चार्जर होते. बोललो की ठीक आहे, आज बघूया, आज ट्राय मारूया, स्ट्रेंड करूया. तर 10% बॅटरीवरती तर पोहोचली पुण्याला गाडी आरामात. म्हणजे प्रॉपर पुण्यात लक्ष्मी रोडजवळ, सारसबागेजवळ, ॲक्च्युली लक्ष्मी रोड पण आहे, सारसबागेजवळ, तिकडे पोहोचलो. ओके, मग आता मी कॅल्क्युलेट करतो आणि सांगतो. सो कॅल्क्युलेटरने बघा 12,647 एवढी रेंज आणि सकाळी होते 12,480. ओके, म्हणजे तेवढे कट केले आणि प्लस 25 किलोमीटरची रेंज याच्यामध्ये होती. आता 29 जागा 25 किलोमीटरची रेंज होती. आरामात चाललो आहे आणि AC मध्येच चाललो आहे आम्ही, सगळीकडून AC मध्ये चाललो आहे. असं कुठेच AC बंद नाही केला आणि AC पण असं पण नाही की कमी ठेवला, फुल AC चिल्ड, कारण ऊन एवढं आहे बाहेर, एकदम चिल्ड AC. आणि गाडी मी 90-100ला पण 100+ पण टच केली, म्हणजे थोडी फास्टच आणली. कारण एकदा ट्रॅफिकमधून निघालो, खूप ट्रॅफिक आहे. मुंबई पुणे गणपती बघायला जसे आम्ही आलो तसे भरपूर जण आलेले आहेत, त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक आहे. ज्यांच्या गाड्या आईस व्हेकल आहेत, इंजिनवाल्या, पेट्रोलवाल्या, डिझेलवाल्या, त्या गाड्या अक्षरशः 20-25 गाड्या बघितल्या साईडला उभ्या होत्या. का तर गरम झाल्या होत्या गाड्या. फर्स्ट गिअर, सेकंड गिअरवरती राऊंड गाडी गरम झालेल्या, त्याच्यामुळे गाड्या खूप साईडला उभ्या राहिल्या होत्या आणि त्या गोष्टींमुळे ट्रॅफिक होती रोडवरती खूप. तर विचार करा, आत्ता अशी हालत आहे, संध्याकाळी आणखीन असेल. मुंबईवरून जे पुण्याला येणारे असतील त्यांची हालत आणखीन वाईट होईल. म्हणजे अक्षरशः खूप ट्रॅफिक भेटेल.
एवढी ट्रॅफिक असेल की कारण त्या दरम्यान ज्या ट्रेलर असतात मालवाहू गाड्या मोठ्यावाले कंटेनर वगैरे ते सगळे पण अलाउड होतील. सकाळच्या दरम्यान ते अलाउड नव्हते फक्त आणि फक्त ST बसेस आणि काही ट्रक्स होते तेच अलाउड होते. बाकी सगळ्या छोट्या गाड्या होत्या पण तरी पण असा प्रॉब्लेम होता. आम्हाला नाही बोललं तर 4-4.5 तास लागले. एक नाही बोललं तर 20 मिनटाचा ब्रेक घेतला होता फूड प्लाझाला. तेव्हा विचार केलेला चार्जिंग करेल पण बरं झालं नाही केली कारण तिथं थांबलो असतो चार्जिंगसाठी तर जास्त वेळ गेला असता. नाही केली. ठीक आहे आता कंप्लीट करू. आता मी लावलं आहे. आता वाजले ही चार्जिंग स्टार्ट केली 1 मिनिट. लक्षेरचा बिजलीफाईचा ॲप आहे आणि इकडे आपली आता गाडी चार्जिंगला आहे. एक ऑलरेडी लागलेला आहे. हाय मित्रांनो, गुड इव्हनिंग. बघा 9% वरती होती बॅटरी, आता 94% दाखवते. 157ची रेंज दाखवते. ॲक्च्युली ती करेक्ट नाही आहे, ते कॅलिब्रेट होतो नंतर. आणि टोटल 16.23 एवढी बॅटरी कन्झ्युम झाली. तेव्हा 500 रुपीज होते, आता 136 पेंडिंग आहे अजून. म्हणजे नाही बोललं 350 आत्तापर्यंत झालेत. ओके, तर ह्या बिजलीफाईचा जो चार्जर आहे त्या चार्जरची कॉस्ट अराउंड 19 रुपये पर किलोवॅट अशी लागते. ओके, तर 95% आहे. करतो 95%. इथेच बंद करतो आणि निघूया. कारण 100 जरी केले तरी काय एवढा काय डिफरन्स येत नाही असं आहे. 90च्या पुढे बॅटरी कॅलिब्रेटेडच होते आणि ती आपण घरीच्या चार्जरवरती करू शकतो. आरामात चार्जिंगला लावून ठेवू शकतो. ठीक आहे, सो आता हा क्लोज करतो आणि बंद करून मग गाडी आपण पार्किंगला लावून बाकीचे उरलेले गणपती बघूया. हे बघा विठ्ठलाचं एक रूप दाखवलेलं आहे इकडे. आता इथं थांबलो नाही आम्ही, डायरेक्ट पुढे चाललो आहे. आज दिवसभर पण बघितले आणि तसेच आणखी पुढे पण बघत जाणार आहे. तर मग जाता जाताच वगैरे दाखवणार आहे. पुण्यात असतो तो देखावा असतो, तसं आता इकडे बघा देखावा म्हणजे लाईटिंग केलेली आहे आणि गणपती बसवले आहे. इकडे आरती चालू आहे हे बघा आणि आरती जस्ट केली. आणि इकडे हे बघा चलचित्र दाखवलेलं आहे हनुमानाचं. ओके, आता हे मंडळ आहे अखिल नवी पेठ हत्ती गणपती बोलतात त्याला. हत्ती गणपतीचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक वर्षी हाच गणपती म्हणजे हत्तीवरतीच असतो म्हणून हत्ती गणपती अखिल नवी पेठ हत्ती गणपती. हे बघा हनुमानावरती राम आहे आणि युद्ध करायला चालले आणि रामाचं युद्ध करायला इकडून बाण मारणार आणि तिकडे जाणार. आला 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 हे बघा. आता बाण घेणार त्याच्यात. रावण वध दाखव.